राज्याचे नवनिर्वाचित मंत्री नितेश राणेंनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं। केरळ हे राज्य म्हणजे मिनी पाकिस्तान असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं। त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी केरळमधून निवडून येतात। सर्व दहशतवादीच त्यांना मतदान करतात, मदत करतात। अतिरेक्यांना हाताशी धरून दोघे खासदार झाल्याचं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलंय। तर ते जे भाजपला सोडून काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी म्हणतात। त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला। मिनी पाकिस्तानच आहे केरळ, म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून येते। आता त्यांची बहीण निवडून येते ना, सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात। खरंच आहे, विचारा, ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत। ज्या संविधानाची एकात्मता आणि अखंडता राखण्याची शपथ घेऊन हा व्यक्ती मंत्री झाला आहे, तो जेव्हा केरळसारख्या प्रदेशला भारताच्या पाकिस्तान म्हणतो आणि जे लोक BJPला मतदान न करता काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी टेररिस्ट म्हणतो, मग नितेश राणेसारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न आहे आमचा देशाच्या प्रधानमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना।